विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असताना ठाकरेंचा मोठा निर्णय, 3 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हकालपट्टी, ठाकरे गटात मोठी खळबळ। राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक जणांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली होती। या बंडखोरीचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसेल असं चित्र होतं, परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश आलं। मात्र अजूनही काही मतदारसंघात बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवलेले आहेत आणि त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र या उलट महाविकास आघाडीमध्ये उलट परिस्थिती पाहायला मिळते आहे। महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी जे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते त्यातील काही जणांनी अचानक आज निवडणुकीतून माघार घेतली आणि याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं बाळमाने यांना उमेदवारी जाहीर केली होती, परंतु त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। त्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून देवयानी डोणगावकर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी देखील अचानक आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई।